अखेरच्या श्वासापर्यंत ते लढले. मग तो स्वादुपिंडाचा कर्करोग असो, समाजकारण असो वा राजकारणात गुंतलेलं त्यांचं व्यक्तिमत्व. शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते संरक्षण मंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांचा मूळ स्वभाव हा कधीच बदलला नाही. साधेपणा, सच्चा माणूस ही त्यांची ओळख जी आहे ती कायमच पहिली राहील. नमस्कार, मी मनाली. आपण पाहतोय देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं दीर्घ आजारानं गोव्यात निधन झालं. गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगानं त्यांना ग्रासलं होतं. ते 63 वर्षांचे होते, तर त्यांच्या पश्चात 2 मुलं, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. अत्यंत साधी राहणी, कामाचा प्रचंड वेग, स्वच्छ प्रतिमा आणि देशातील पहिला IITची पदवी असलेला आमदार आणि मुख्यमंत्री हाच खरा बहुमान. मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर भारताचे माजी संरक्षण मंत्री. उच्च शिक्षित, झटपट निर्णय घेणं, स्वच्छ प्रतिमा आणि शांत स्वभावासाठी ते ओळखले जातात. IIT मधून शिक्षण घेणारे ते भारतातले पहिलेच मुख्यमंत्री. गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. पर्यटन त्यांच्या कार्यकाळात आणखी वाढलं. आताचा प्रतिष्ठित इफ्फी चित्रपट महोत्सवही त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केला. नेहमीच अस्थिर असलेल्या गोव्याच्या राजकारणात त्यांच्यामुळे स्थैर्य आलं. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. अर्थ खातं जेटलींकडे गेलं. संरक्षण खात्याचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडे होता. काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे संरक्षण मंत्रीपदी कार्यक्षम आणि स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची गरज होती. मोदींनी पर्रीकरांना गोव्यातून दिल्लीत आणलं आणि पर्रीकरांनी मोदींना आणि देशाला निराश केलं नाही. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी नियमांचं पालन करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1 लाख कोटींचे प्रकल्प मार्गी लावले. स्कॉर्पियन पाणबुडी संपूर्णपणे भारतात बनवण्याला मंजुरी दिली. संरक्षण क्षेत्रात 100% परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली. अमेरिकेशी महत्त्वाचा संरक्षण करार केला. सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर दिला. 1 रँक 1 पेन्शनला मंजुरी दिली. ऑगस्टच्या वेस्टलँड घोटाळ्याची चौकशी केली. LOC पलीकडचा सर्जिकल हल्लाही त्यांच्याच कार्यकाळात झाला. नवी दिल्लीत काम जोरात सुरू असताना नाईलाजानं त्यांना पुन्हा गोव्यात जावं लागलं. पर्रीकर दिल्लीत गेल्यानं गोवा भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली होती. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना नेतृत्व झेपलं नाही आणि दिल्लीत बसून गोव्याचा गाडा हाकणं पर्रीकरांसाठी सोपं नव्हतं. त्यामुळेच पर्रीकरांना दिल्लीतली मोठी जबाबदारी सोडून गोव्यात यावं लागतंय. पण दिल्लीतला पर्रीकरांचा कार्यकाळ चांगल्याच गोष्टींसाठी लक्षात राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्टसह अमेय चोंबळे, IBN लोकमत. तर हा लोकनेता सदैव आपल्या स्मरणात राहील यात शंका नाही. आपण पाहतोय मनोहर पर्रीकर आज आपल्यात नाहीत. ही जी भावना ही अनेकांना खरं तर त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये. आपल्यासोबत आहेत मनोहर पर्रीकर यांचे स्नेही, म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असताना सुद्धा त्यांच्या सोबत सतत असायचे, ते म्हणजे वसंत लिमये आपल्यासोबत आहेत. वसंत लिमये यांची ओळख एक लेखक, गिर्यारोहण प्रेमी म्हणून तर आहेच, पण त्याच सोबत मनोहर पर्रीकर यांचे मित्र म्हणून सुद्धा सगळ्यांना ते परिचयाचे आहेत. लिमये साहेब, आपण जसं मी आता म्हटलं की एकतर आज मनोहर पर्रीकर म्हणजे गोवेकरांचा भाई असेल, आमच्या सगळ्यांसाठी, तमाम देशवासियांसाठी संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री अशी वेगवेगळी पदं खरं तर त्यांनी भूषवलेली आहेत. पण तुमच्या सगळ्या मित्रपरिवारांमधला मनू आज नाही, ही भावनाच खरं तर सगळ्यांना सुन्न करणारी आहे. खरं आहे.
ऐकू येतंय का? लिमे सर, जसं मी म्हटलं की आज सगळ्यांनाच मन सुन्न करणारी खरं तर भावना आहे. जसं मी मगाशी उल्लेख केला की IIT मध्ये असताना तुम्ही एकत्र होतात, त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना एक मंत्री, राजकीय नेते म्हणून सामाजिक कार्य करणारे मनोहर पर्रीकर परिचयाचे आहेत. पण तुमच्यासाठी असणारे मनू यांच्याविषयीची आठवण, अनेक आठवणी आहेत. आज जर या आठवणींना उजाळा द्यायचा झाला तर सगळ्यात पहिली कोणती आठवण मनात दाटून येते? एकतर 5 वर्ष आम्ही एकाच हॉस्टेलला बरोबर होतो, 73 ते 78 या कालावधीत. आणि मन्नू हे नेहमीच एक सळसळतं उत्साहाचं प्रतीक, हिरिरीने गोष्टींमध्ये भाग घेणं. त्या काळातही त्यांनी आमच्या हॉस्टेलमधल्या मिस वर्कर्सच्या प्रश्नांसाठी लढा दिला होता. त्यांना एकत्रित केलं होतं. त्यांच्यासाठी बरेच म्हणजे IITच्या प्रशासनाशी देखील वाद घातले होते आणि त्यांना अनेक सोयी आणि सुविधा मिळवून दिल्या. त्याचे नेतृत्व गुण तेव्हापासूनच सर्वांच्या समोर होते. अतिशय खेळकर होता, मिस्किल होता, ही महत्वाची गोष्ट. त्याचे विचार RSS धाटणीचे होते आणि ते तेव्हापासूनच होते. पण कुठल्याही निष्फळ चर्चांमध्ये न अडकता ते विचार हिरिरीने मांडायचे, परंतु नंतर बाजूला व्हायचं, ही त्याची खासियत होती. निर्णय घेण्यात अतिशय हिरिरीने पुढे असणारा माणूस, कुठेही उगाच घोळ घालत बसणार नाही आणि अत्यंत विचारपूर्वक कुठली भूमिका घेणं, हे मन्नूचे एक महत्वाचे गुण होते. लिमाजी, जसं तुम्ही आता त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत असताना आपण जसं म्हणतो की एक हरहुन्नरी राजकीय नेते म्हणून सुद्धा ते सगळ्यांना परिचयाचे आहेत. अगदी अखेरच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपलं काम जे आहे ते कधीच सोडलं नाही. सामान्यातले सामान्य पर्रीकर म्हणून सगळ्यांना परिचयाचे आहेत. अगदीच उल्लेख करायचा झाला तर हाफ स्लीव्ह ज्याला आपण म्हणतो तसा शर्ट आणि साधी पॅन्ट हेच घालून त्यांनी संपूर्ण देशाचं कार्य का असेना किंवा लग्न कार्य का असेना अशा अनेक ठिकाणी ते आपल्या साध्या वेशातच कायम दिसले. असे हे मनोहर पर्रीकर आज आपल्यात नाहीत. पण मात्र जसं तुम्ही उल्लेख केला की खोडकर त्यांचा स्वभाव होता. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असताना सुद्धा एक सर्वसामान्य मुलासारखंच ते होते. पण एक IITचा मुलगा संरक्षण मंत्री पदापर्यंत जाणं, मुख्यमंत्री पद भूषवणं, त्यावेळेला कधी राजकीय चर्चा तुमच्या सगळ्या मित्रपरिवारांमध्ये व्हायच्या का? एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, एक आठवण आत्ताच्या काळातली, 2014 मधली. ते डिफेन्स मिनिस्टर झाले आणि योगायोगाने मी दिल्लीतच होतो. जेमतेम 10 दिवस झाले होते. त्यांना अजून घरही मिळायचं होतं. तर तेव्हा गोवा सदनात पहिल्या मजल्यावरती जाऊन भेटलो. पुनश्च एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की कुठेही आर्मीच्या गाड्यांचा ताफा, संरक्षण व्यवस्था ही उघडपणे दिसणारी नव्हती. कुठेही त्याचा बडेजाव नव्हता. आणि ह्याला भेटायला गेलो तर हा काम करत बसलेला होता एका कोपऱ्यामध्ये टेबलावर. म्हणलं, अरे माझं टोपण नाव बाळ्या, बाळ्या बस आलोच. 10 मिनिटांनी तो गप्पा मारायला सोबत आला आणि त्याने कोपऱ्यात ठेवलेली एक फाईल्सची थप्पी दाखवली. तो म्हणला, बाळ्या तुला गंमत माहितीये का? यातली प्रत्येक फाईल साधारणतः 25,000 कोटी किंवा त्याच्या पुढची आहे. बरेचसे तुंबलेले निर्णय मला घ्यायचे आणि त्याच्या मागे मी लागलो. एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्याची पार्श्वभूमी ही काही राजकीय नव्हती किंवा आधी काही नव्हती. साध्या घरातून आलेला हा मुलगा, परंतु तो संरक्षण मंत्री पदापर्यंत पोहोचला. पण एक अभ्यास करण्याची वृत्ती ही खूप महत्वाची होती. कारण तो म्हणे की माझी आता तर धावपळ उडतीये की आर्मी, नेव्ही यातल्या रँक्स खालची कुठली वरची कुठली. पण हे सगळं अभ्यासपूर्वक आत्मसात करून त्यांनी घेतलेले निर्णय त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये फार महत्वाचे होते आणि थक्क करणारे होते. कुठेतरी आपल्या बरोबरचा हा IITतला एक विद्यार्थी या पदापर्यंत पोहोचून राष्ट्रकार्यामध्ये काहीतरी महत्वाची भर घालतोय, ही नेहमीच गोष्ट होती. असं नाही, हे अजून एक जात आहे. लिमेजी, पण हेच सगळे महत्वाचे निर्णय घेता घेता पर्रीकर सरांनी आपलं स्वतःचं आरोग्य असेल याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच आज तुमचा मनू, सगळ्यांचा लाडका जो मनू मनोहर पर्रीकर यांना खरं तर आपण म्हणूया की आज ते आपल्यात नाहीत असं म्हणायची वेळ आली. जर त्यांनी थोडंसं आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ, आजचा हा दिवसच नसता उजाडला. तुम्ही थोडासा सहमत आहे. कारण कर्करोग हे कुणालाच सांगता येत नाही, कुणाला कधी झडप घालेल कुणावर. मला वाटत नाही की तब्येतीची तो हेळसांड करत होता.
नंतरच्या काळात कर्करोग निदान झाल्यानंतरच्या काळामध्ये थक्क व्हायचं अशी गोष्ट असायची, म्हणजे हा एवढा भीषण रोग असून देखील हा काम करत असायचा. आता शेवटच्या काळामध्ये नाकात घातलेल्या नळ्या पाहिल्या की कुठेतरी गलबलल्यासारखं व्हायचं. तेव्हा एक विचार मनात यायचा की अरे बाबा विश्रांती घे ना, आता पुरे झालं. पण एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की म्हणतात ना की ज्योत मालवण्यापूर्वी खूप मोठी होते, तसा काहीसा प्रकार होता. याचा पिळच वेगळा होता. कदाचित जायचंय हे नक्की त्यालाही तितकंच ठाऊक होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तरी काम करत राहणं, मला वाटतं हा त्याचा मोठेपणा होता. मला नाही वाटत की तब्येतीची त्यांनी हेळसांड केली. शेवटच्या काळामध्ये जो काही वेळ आहे तो तो शक्य तितका सत्कारणी लावावा अशी त्याची धडपड होती आणि असायला हवा होता, हे नक्कीच. परंतु कर्करोगासारखं प्रकरण मला नाही वाटत आपल्या कोणाच्या हातात असतं. अगदी खरं आहे लिमाईजी, आणि म्हणूनच जसं तुम्ही म्हणालात की शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते. हे सगळं करता करता, या सगळ्या जबाबदारी पूर्ण करता करता त्यांनी घराला सुद्धा तितकंच घट्ट बांधून ठेवलेलं होतं. गोवेकर असतील, त्यांचं स्वतःचं घर असेल, अगदी म्हणजे मी सांगेन की त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर आई आणि बाबा या दोन्ही भूमिका त्यांनी चोखपणे बजावल्यात. खरंय. कारण महत्वाची गोष्ट की मेघा, तिला त्यांनी वचन दिलं होतं की मी राजकारणातून बाहेर पडणार आहे. दुर्दैवाने त्या गेल्या आणि त्यानंतर हा माणूस लंबकाप्रमाणे दुसरीकडे खेचला गेला आणि तो पूर्ण वेळ राजकारणात आला. परंतु त्यांनी हे सगळं सांभाळून गोवेकरांचं प्रेम, त्यांच्याशी असणारी आत्मीयता, कुणी त्यांच्याकडे गेलं तरी सहजपणे त्यांना भेटता यायचं. मला वाटतं हा या माणसाचा मोठेपणा होता. IITतले मित्र, मला माहितीये की हे कर्करोग निदान होण्यापूर्वी जेमतेम 2 आठवडे आधी मी गोव्यात सगळे भेटलो होतो. हे 15-16 IITian तिथे जमले होते. यांनी सगळी व्यवस्था केली होती. आणि तेव्हा एक महत्वाची गोष्ट छोटीशी आहे पण सांगावीशी वाटते की आम्ही IIT सगळे बरोबरचे विद्यार्थी, त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन काढणे हा नेहमीचा खाक्या असायचा. आम्ही ते काही पुढे करायला गेलो होतो, त्यामुळे हे माझ्याकडून आहे, आणि हे माझ्याकडून म्हणजे सरकारकडून नव्हतं, ते त्याच्या खिशातून होतं याची मला खात्री होती. आणि त्यानंतर एक सुमारे 2-3 महिन्यांनी गरुड माची म्हणून माझं ट्रेनिंग सेंटर आहे, तिथे आम्ही भेटणार होतो सगळे. पण आता ते